नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञाज टिप्स. तर आपण आजच्या व्हिडिओत सुई दोरा ओवण्याच्या 2 सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत आणि आपण त्यासाठी 2 टूल्स तयार करून ठेवणार आहोत. आणि एकदा का आपण ते तयार करून ठेवलेले असतील तर मग आपल्याला जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा आपण लगेचच दोरा ओवू शकतो. ज्यांना सुईमध्ये दोरा टाकायला त्रास होतो त्यांच्यासाठी तर ही ट्रिक खूप उपयोगी पडणार आहे. तर हे पहा, ही ट्रिक खूप सोपी आहे, त्यामुळे डोळ्यावर ताणही येत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा जर आपल्या सुईचं छिद्र जर लहान असेल तर ही पद्धत खूप उपयोगी पडते. तर हे पहा, आपल्याकडे घरामध्ये इयरबड्स असतात, तर एक इयरबड घ्यायचं आहे आणि त्याचे असे दोन्ही टोकं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि मग ही मधली जी छोटीशी ट्यूब तयार होते ती वापरायची आहे. तर त्यासाठी हे पहा, एक झाडूची काडी घ्यायची. आपण घरामध्ये जो झाडू वापरतो तर त्याची एक काडी घ्यायची आहे, एकदम बारीक, त्यातली एकदम अशी पातळ काडी घ्यायची आणि ती अशी फोल्ड करायची आणि त्याचे जे दोन्ही टोकं आहेत ते मी दाखवते तसं त्या इयरबडच्या या नळीमध्ये आपल्याला घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने ते दोन्ही टोकं यामध्ये घालायचे आणि दुसऱ्या बाजूने ते असे भरपूर बाहेर काढायचे आहेत पहा. आणि इकडून हे अशी फोल्ड केलेली बाजू ही अशी थोडीशी ठेवायची आहे. तर हे पहा, हे असं नंतर कात्रीने कट करायचं आहे, ते बाहेर ठेवायचं नाही आहे. इकडची बाजू जे दोन्ही टोकं आपण घातलेले आहेत ते, आणि ते कट केल्यानंतर आपल्याला ते काडीची पेटीने थोडंसं गरम करायचं आहे, जाळायचं आहे. आणि ही जी स्टेप आहे ती खूप हळू करा बरं का, जरा जपून करा. आणि माझ्या चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा, कारण मी अशा घरगुती छोट्या छोट्या टिप्स नेहमी माझ्या व्हिडिओत दाखवत असते. तर हे पहा, हे असं जाळायचं आहे आणि थोडंसं एखादा कागद घेऊन ते असं पॅक करायचं आहे. तर हे अशा पद्धतीने पॅक करा. हाताला चटका बसू देऊ नका, असं व्यवस्थित दाबा की जेणेकरून ती आपण झाडूची काडी आत घातलेली होती ती त्यामध्ये पॅक होईल, ते हलणार नाही. आणि मग ही जी दुसरी बाजू आहे जी आपण फोल्ड केलेली होती तर त्यामध्ये आपल्याला सुई घालायची आहे. तुम्हाला जर ही माझी ट्रिक आवडली असेल, अजून एक मी दुसरी एक ट्रिक दाखवणार आहे. त्या दोन्हीपैकी जी आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा. हे पहा, हे असे आपल्याला दोरा नाही घालायचा, आधी सुई आधी घालायची. तर हे पहा, हे जे आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आधी सुई घाला. आणि ती जी कडक असते ना झाडूची काडी, त्याच्यामध्ये सुई सहज जाते, त्याला वेळ नाही लागत. पहा, जसं आपल्याला दोरा घालायला वेळ लागतो ना, तसं या कडक काडीमुळे वेळ लागत नाही. तर अशी सुई घालून नंतर मी दाखवलं तसं दोरा आपल्याला सहज होता येतो. झालं, अगदी सेकंदात काम होतं, जास्त वेळ लागत नाही. आणि आपण जर हे आधी टूल तयार करून ठेवलेलं असेल ना तर आपल्याला ऐन वेळेला बटन लावताना काही शिवायचं असेल तर ही ट्रिक पटकन वापरता येते. हे पहा, आता ही दुसरी ट्रिक. तर आपल्याकडे घरामध्ये जे मेडिसिन्स असतात, टॅबलेट असतात, त्याचं जे हे छोटंसं कव्हर असतं तर हे घ्यायचं आहे. ते कडक असेल तर ते घ्यायचं आहे. हां, असं दाखवलं तसं थोडंसं तिरपं आणि एकदम बारीक निमुळतं असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि हे दाखवते तसं मध्ये हा आपल्याला छोटासा त्रिकोण कट करून घ्यायचा आहे. पहा, हे अशा पद्धतीने कट करायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला ते सुई दोरा ओवण्यासाठी वापरायचं आहे. तर हे पहा, हे जे आपण गोळ्याचं जे प्लॅस्टिक घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आधी आपल्याला सुई घालायची आहे. मी दाखवते तसं नक्की करा. ओके. आणि आता आपल्याला असा तो जो छोटासा कट केलेला भाग आहे त्याच्यामध्ये दोरा अडकून सुई अशी बाजूला ओढून घ्यायची. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना पण जरूर शेअर करा. ही ट्रिक त्यांना पण खूप उपयोगी पडेल. हे पहा, अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या ट्रिक्स दाखवल्या आहेत. तुम्हाला जी आवडली असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय बाय.